आमचं गाव आहे, गावाच्या बाहेरचं सीन बघा तुम्ही. पूर्ण ग्रीनरी झाले पूर्ण. सीन असं पावसाळ्यामध्ये बाबांचा फोटो आहे. बाबा 3/2/2000. तुफान गर्दी तुम्हाला मरणाची गर्दी आहे. आणि आता एवढी गर्दी आहे ना, गाड्या पण चालू झाल्यात नाही. तो चलिए शुरू करते हैं। एव्हरीवन, तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन चॅनल वरती. तर आज नवीन ब्लॉगची नवीन सुरुवात. आणि यांना कोणालाच माहित नाही मी ब्लॉग चालू करतोय, कारण की यांची थोबाड बघा तुम्हाला दाखवतो. कोणाची आंघोळ नाही, परत तयारी नाही. मी तुम्हाला आज रिअलिटी दाखवण्यासाठी आलेलो आहे. लाईट नाही, हे बघा आईचं डब्याची तयारी चालली आहे. आज बघू चपाती भाजी खायची इच्छा नाही. मग काय खायची इच्छा आहे आज? मी ना फ्राय राईस बनवती. एग एग राईस. एग राईस बनवते, एग राईस. हे बघा याने उठलाय, सकाळच्या मागे लागलाय. काय माझा असं टाकलं मी कधीच येणार नाही पारोसा मला नाही आवडत. सुरुवातच पारोशापासून सुरुवात केली तर मग काय पारोसाच येणार ना. काय काय कुठले कुठे सॉस उठून आणले शोधून घे. जिजू उठले तर माझ्या आवाजाने. एवढे सगळे सॉस घरात आहेत मला माहित नाही. आणले ते जाऊन मम्मीने. त्याला मेयोनीज टाकू त्यात मी. याच्यात काय ह्याच्यामध्ये ते रे मागे मी खाल्लेलं ते ढोकळा केलाय का ते ढोकळा टाईप आहे ना ते ते चटणी खाल्लेलं लावा रेसिपी. ते. हा ते ते मम्मीची सिक्रेट रेसिपी लास्ट टाइम तुम्हाला दाखवली होती, ती आज मी परत ट्राय केली. सॉरी पण तुम्हाला आम्हाला असं ते हा, काय making- कशी बनवते ते. मेकिंग दाखवता नाही आली. ठीक आहे. आम्ही होते गप्प सगळ्या भावज्या झोपल्या आमचा. भावज्या खूप थकून आले काल, 1 दिवस झाले खूप काम करून. भावज्या झोपल्या आमचा. ते बघा भावज्याचा प्रोडक्ट. इकडे 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 ये गणू माझा गणू. गणू माझा गणू. माझा छोटा भावजा. सेम दिसतो सेम. आंघोळ नाही आमची, कोणाची आंघोळ नाही. मी फक्त आंघोळ करून आले पण वाटत नाही आंघोळ केले. काय वाटत नाही तुमची तोंड बघा आणि माझं तोंड बघा. ठीक आहे, सेम आहे, काय फरक नाही. काय सेम आमची तोंड आणि तुझी तोंडात काय फरक आहे? एवढाच का तू साबण लावून आलेस, आम्ही नाही लावले. साबण लावून तोंड धुतलंय मी. मग लसूण कापताना असं उभं राहिलं पाहिजे का? कसं? बरोबर पण उभी राहू शकते ना. अरे नाही होत, सवय ती. नाही बोला ना. उठलाय सकाळीच आणि सगळ्यांना उठवलंय. माझ्या सुट्टी तरी पण मला 6:30 वाजता उठल्या पोरीने. मला काय झोपून देत नाही ना, स्वतः पण झोपत नाही. म्हणजे मम्मीने ज्या झोपायचं म्हणून तिने पण झोपली आणि मला ठेवल्या घ्यायला याला. बोलतो मामा घ्याच बऱ्याच दिवसातून आलाच. हो तुम्हाला दाखवतो आमच्या घराच्या बाहेरचा खूप दिवसांनी. ही आमची बाहेरची साईड आहे, आमचं अंगण आहे. ही भाऊजींची गाडी आमच्या. माझी गाडी तिकडे दाखवतो. तू काय रे, तू पण झोपत नाही, मला पण झोपून देत नाही. खाली सोडू, खाली खाली सोडू तुला. ए खाली सोडू का? उतर खाली. बघा आता बघा बघा. खाली पण राहिलं बघा. एवढा आगाव आहे ना. म्हणजे देवपूजा चालली बघा. तुळशीला पाणी घालणं, सकाळी पूजा करणं रोजचं रुटीन आहे बापांचं. तुळशीवर आमच्या बाबांचा फोटो आहे. बाबा 3/2/2000. बाबा आमचे एक्सपायर झाले. मी खूप छोटा होतो, खूप छोटा, 5 वर्षाचा होतो. त्याने एवढा त्रास द्यायचो ना मी. मला थोड्या गोष्टी आठवतात. म्हणजे बाबांसोबत मी जायचो, त्यांचं धोतर केचत फिरायचो. त्याला त्रास दिले मी त्यांना. एग राईस रेडी झालेला आहे आपला, म्हणजे माझा नाही तो मॅडमचा एग राईस. बरोबर आहे का? मीठ हा ओके एकदम. एकदम भारी. राईस झाला रेडी. ढोकळा करायला खाईल ढोकळा. मी तुम्हाला मला सांगितलं रॉंग सांगितलं.
आता समजलं ना धोका आहे. मलाच माहिती नाही. आई पेट झाली. मला आता निघतोय आणि प्रणाली आणि बायको चालली तिच्या घरी, कारण गणपतीची काम आहेत थोडी. तर आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी तिकडच्या बघायला भेटतील. तिचे काम, तिचे करते गणपतीची कामं, सगळे गणपतीचे व्हरायटीज, खूप साऱ्या गोष्टी बघायला भेटतील. बॅग घेतले, दोन चार दिवस राहील, काम उरकून येईल. काय गं? कुठे मम्मी घरात आहे का? कुठे आहे घरात? मग आवाज काय नाही? चला आता मी निघतो. माझी चप्पल कुठे? चालू बस स्टॉप वरती सोडायला येईल. चला निघा, त्याला बस जाईल. हा चला निघतो. छत्री चला कुठे चालली? लाडू का? चला एकदा गाडी काढतो आपली आणि निघूया. मला दाखव. तुम्हाला दाखवू? बघा यांना बघा पहिले. आमचं गाव आहे, गावाच्या बाहेरचं सीन बघा तुम्ही. पूर्ण ग्रीनरी झाले पूर्ण. अगं सीन असं पावसाळ्यामध्ये एवढं भारी असतं ना. रोड आहे, गावाचा रस्ता हा पूर्ण एवढं भारी मौसम असतं पावसाळ्यामध्ये. पूर्ण सगळं ग्रीन. गावाची एंट्री आहे, गावात घुसलो. चल घरी जातो आता मी. घरी गेल्यावर आपण भेटूयात परत. गाव बघा आमचं. एवढ्यात मी बाईक सर्व्हिसिंग करायला बरेच दिवस झाले. बाईकचा प्रॉब्लेम चालू आहे, क्लच चालत नाही आता भरपूर सारा. गॅरेज मध्ये आहे. आता तो गेला बाईकची ट्रायल घ्यायला, बाईकची ट्रायल घेऊन आला. आता किती माझ्या खिचाला कीड बसणार आहे ते सांगेल तो. बघू आता सर्व्हिसिंग करू. ठीक आहे, आता किती खर्च होतो मी बघतो आणि सांगते तुम्हाला. दाखवतो शिवांश अभ्यास करतो. तू अभ्यास करते कोणाला माहित नाही, त्याला असं वाटलं. कलेक्टर म्हणशील आता अभ्यास करू ना बाबा तू. हा आता जेवलो आम्ही. आता जागू पण जाणार आहे आज. जागू गेली का मग माझं घराचं जर असं तोडफोड करायचं, रिनोव्हेशनचं काम तुम्हाला माहिती आहे. घरात काम बाकी आहे थोडं, ते मी करून घेतो. म्हणजे तुम्हाला दाखवतो मी काय करणार आहे ते. केमिकल वगैरे मारून, कारण की ते सारखे सारखे ते प्लास्टर निघत राहतं. त्यासाठी आता एक परमनंट सोल्युशन मी काहीतरी करतो. तर ते तोडफोड करून घेतो. पेंटिंग वगैरे आता गणपती आहे, गणपतीसाठी कामं करायची सगळी. ठीक आहे, तर मी दाखवतो तुम्हाला जेव्हा करेन तेव्हा. तर आम्ही आता चाललोय डीमार्टला. अचानक भयानक आमचा प्लॅन झाला डीमार्टला जायचा. गाडीचं सर्व्हिसिंग लागली, मग आता जाण्याची सोय कशी काय. तर आता आम्ही जागू पण निघाले आता घरी जायला ना. बाय 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 बाय. आम्ही पण निघतो आता. काय करतो रे? तर आम्ही आता निघतो डीमार्टला जायला. तुमच्या गाडीमध्ये चाललोय. जागू पण चालले घरी आता. गाडी काढली आता. पाऊस लागला म्हणून थोडा वेळ थांबलोय. पाऊस निघाला तर आम्ही येतो डीमार्टला. मी डीमार्ट दाखवतो तुम्हाला. संडे आणि तुफान गर्दी होईल संडे असल्यामुळे. जागा बघा.
लांब गर्दी आहे आता, कसं सामान कसं घ्यायला भेटेल काय माहित नाही. बघितलं बघ ना, लाईन बघ किती आहे. एवढी गर्दी कधी असते? खूप गर्दी आहे. चला बघू आता. तुफान गर्दी तुम्हाला मरणाची गर्दी आहे. आणि आता एवढी गर्दी आहे ना, गाड्या पण चालू शकत नाही. एवढी गाडी एवढी गर्दी झाली. चलो डीमार्ट पण सामान घेऊन झालेलं आमचं. 90 ड्रेस सॉफ्टी कंपल्सरी आहे डीमार्टला आल्यावर. हे बघा एवढं कसं मम्मी पण खाते सॉफ्टी. मम्मी सॉफ्टी नाही, मम्मी आईस्क्रीम घेतलं ना. तर चांगला बिल पाडलेला आहे आमचा आता. तर आता इथून ऑटो पकडायची आणि निघायचं. ठीक आहे. बिल भरला रिक्षामध्ये घरी. चार पाच हजार मला किती सामान भरायचं. हा 10,000 सामान भरलं तरी कमी वाटतं. दोन महिने झाले ना मी लग्नाला सांगून भरला. आलतो नाही एकदा. लग्नाचा आलो होतो त्यानंतर नाही आलो. प्रणाली तू आहे ना? नक्की आली. लग्नाला सांगून त्याच्या आधी. का महागाई झाल्या होता. शेंगदाणे 120 होता. हाय गाईज, आता आलेलो आहे डीमार्ट वरून सामान वगैरे घेऊन आलो. तुम्ही बघितलं डीमार्टला गेलो होतो तर सगळं सामान आणलंय. आणि आता मिस्त्री कारपेंटर बोलवला होता. म्हणजे मिस्त्रीच तो घराचं काम वगैरे करतो. त्याला हे पूर्ण दाखवलं. हे तोडफोड केलेलं आहे सगळं. हे सगळं त्याला दाखवलं. त्याला सांगितलं की सगळं पूर्ण रिनोव्हेट करायचं, पूर्ण प्लास्टर वगैरे काढून सगळं ओके करायचं आहे. त्यामुळे ते बजेट वगैरे काढलं त्याचं. तर ते काम करायला घ्यायचं आहे. तुम्हाला आम्ही दाखवूच, कंटिन्यू राहा आमच्यासोबत, कसं करतायत काय करतायत. तर ठीक आहे, आता हेच तुम्हाला सांगायचं होतं. आपण आजचा ब्लॉग इथे एंड करू. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, बाय बाय.